सतेज काव्य मंचच्या वतीनं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 11 एप्रिलला सतेज काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी 11 वाजता साहित्यिक आणि चित्रकार मिलिंद यादव यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। तर कवी डॉक्टर वसंत भागवत हे अध्यक्षस्थानी असणार आहेत। यावेळी प्रकाशक अनिल म्हमाने, सामाजिक कार्यकर्ते सचिन खराडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। या कार्यक्रमात कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांना यावर्षीचा पहिला सतेज कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ कामगार नेते आणि निमंत्रक सुरेश केसरकर यांनी पत्रकार बैठकीत दिली। भूपाल शेटे यांनी गेली 40 वर्ष कुष्ठरोग बांधवांची सेवा केली आहे। स्वखर्चातून दरवर्षी कुष्ठरोग बांधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ते गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करतायत। राजकारण, समाजकारण आणि वंचित बहुजन समूहासाठी भूपाल शेटे यांनी भरीव काम केलंय। या उल्लेखनीय कामासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून रोख 5,000 रुपये, 25,000ची पुस्तकं आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। तर कवींना मानपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे। या प्रसंगी डॉक्टर मिनल राजहंस, डॉक्टर वसंत भागवत संपादित नव्या विचारांच्या नव्या कविता या कविता संग्रहाचं प्रकाशन करण्यात येणार आहे। या संमेलनात राज्यभरातील 105 कवी आपल्या विविध विषयांवरील कविता सादर करणार आहेत। या संमेलनाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन अंतिमा कोल्हापूरकर यांनी केलंय। यावेळी भगवान माने, संभाजी थोरात, संजय सासने, अनिता काळे, दिनकर आडसूळ आदी उपस्थित होते।